आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता देशावरही दिसू लागला आहे. काही भागांमध्ये गॅस हंडीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे येत्या काळात गॅस टंचाई निर्माण होईल अशी अफवा नागरिकांमध्ये पसरल्यानं चोपडा शहरातील गॅस एजन्सीजसमोर गॅस हंडी घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत. या संदर्भात गॅस एजन्सीच्या संचालकांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की गॅस हंड्यांचा स्टॉक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र गॅस कंपनीच्या सूचनांनुसार ग्राहकांनी गॅस हंडी घेण्यासाठी बुकिंग करणं बंधनकारक आहे. काही नागरिकांचे मोबाईल नंबर नोंदणीकृत नाहीत, तर काहींनी KYC पूर्ण केलेली नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच सर्व नागरिक एकाच वेळी बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असल्यानं सर्व्हरही संथ गतीनं चालत आहे. बुकिंग करताना OTP न येणं अशा तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अंडी घेण्यासाठी आलेले आहे तर काय अडचणी येत आहेत? अडचण म्हणजे इथे तांत्रिक अडचण पण आहे. आम्हाला मोबाईलवर बुकिंग होत नाहीये. बुकिंगचा जो नंबर आहे तो बंद स्विच ऑफ दाखवतोय. त्याच्यामुळे आमची तारांबळ उडते आणि इथे एवढी मोठी लाईन त्याच्यामुळेच उभी आहे. आणि हंड्या घरात आम्हाला स्वयंपाकला सुद्धा हंडी नसल्यामुळे आमचे प्रॉब्लेम्स होत आहेत. पहिला नाही भेटते नाही. काय अडचणी येत आहेत? बुकिंग करतात ते हंडी देत नाही, तरी मेसेज येत नाही. त्या मेसेज पाहिजे. OTP आल्याशिवाय नाही. हा बुकिंग जेवायचे. अच्छा, किती दिवसापासून फिरताय? आणि ते भरपूर दिवसापासून करताय. नाही फिरता किती दिवसापासून? 15 दिवस हंडीच नाही भेटत. माझ्यावर डबल हंडी पण त्या देत नाही. आता शेकडे दाखवला मग आम्ही लोकल शेकडे लेणे पण. अच्छा सर, ग्राहक गॅसचा हंडी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे. सध्या स्टॉक कसा आहे आणि काय अडचणी येत आहेत? सध्या पुरवठा व्यवस्थित आहे, पण लोकांनी काय झालेलं आहे, युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे लोक अफवा पसरवून गेलेली आहे गावात. तसं काही नाही आहे. पुरवठा व्यवस्थित आहे. फक्त कंपनीने त्यांच्या आदेशानुसार सर्व ग्राहकांना OTP देणे बंधनकारक केलेले आहे. तर काही लोकांचे मोबाईल नंबर अपडेट नाही आहे, KYC नाही आहे, त्या लोकांनी अपडेट करून सिलेंडर घेऊन यायचे. OTP आल्यानंतर हंडी किती दिवसात देत आहेत? OTP आल्यानंतर आपल्याकडे सध्या लगेच सिलेंडर मिळत आहे. लगेच मिळत आहे. म्हणजे ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आपण गॅसचे हंडी घेण्यासाठी आलेले आहे तर काय अडचणी येत आहेत? अडचण अशी गॅस भरपूर आहे, पण तिथं गर्दी भरपूर होत आहे. असं समजायला मार्ग नाही. काल PM मोदीने सर्व मीडियामध्ये सांगितलं तर बुवा 10% आपण गॅस वाढवलेला आहे. भरपूर गॅस आहे, उपलब्ध आहे भारतमध्ये, तरी सुद्धा लोक गर्दी करताय. ज्यांना गरज असेल त्यांनी यायला काय हरकत नाही. पण असा माहोल तयार करताय तर गॅस संपलाय. सर्व मोठी आणीबाणी जशी आणीबाणी लागलेली आहे भारतामध्ये, असं काही व्हायला नको पाहिजे. ज्यांचे खरंच गरजू आहे त्यांना तिथे यायला पाहिजे. ग्राहक आपल्याकडे हंडी घेण्यासाठी येत आहे, काय अडचणी येत आहेत? बुकिंगचा प्रॉब्लेम आहे, DSC कोडचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांचे मोबाईल नंबर लिंक नाही आहेत, त्याच्यामुळे खूप वेट त्रास होतोय. गाडी जे आहे ते वेळेवर येत आहेत का? पुरवठा भरपूर आहे, बुकिंग नसल्यामुळे आणि शॉर्टेज असल्यामुळे थोडंसं DSC कोडचा प्रॉब्लेम आहे. 90% बुकिंग लागते, त्याच्यामुळे वेळ होतो. आणि आता जे बुकिंग झाल्यानंतर किती दिवसांनी देत आहेत? 24 तासापर्यंत. 24 तास. आणि पहिली हंडी घेतल्यानंतर दुसऱ्या 25 दिवस 30 ते 25. बुकिंगसाठी काही तांत्रिक अडचणी येत आहेत का? बुकिंगसाठी सॉफ्टवेअर स्लो चालतंय. सॉफ्टवेअर लोड आहे, सर्व्हर डाऊन होते. अच्छा, हंडींचं शॉर्टेज नाही आहे. नाही,
डोमेस्टिक मुबलक प्रमाणात आहे हा. बुकिंग प्रॉपर होत नाही त्याच्यामुळे सप्लाय थांबतो. सप्लाय थांबतोय. ओके.